चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर एक बड़ा आरोप लगाया है। उन्होंने कहा कि कांग्रेस न केवल ओबीसी समाज का राजनीतिक उपयोग किया, बल्कि राहुल गांधी ने ओबीसी समाज की जातियों का अपमान भी किया है। वहीं मोदी सरकार ने ओबीसी आयोग को संवैधानिक दर्जा दिया है, जो एक गर्व की बात है। उन्होंने रोहित पवार पर भी तंज कसा और कहा कि वे दिन भर मीडिया में बने रहने की कोशिश कर रहे हैं। साथ ही अजित पवार के विकास कार्यों की उन्होंने तारीफ भी की है। संविधानाने एससी एसटी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती, पण अनेक काळामध्ये मागच्या 50 वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा, ओबीसीला संवैधानिक दर्जा द्या, ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा द्या। पण 50 वर्षे काँग्रेस पार्टी सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही। ओबीसींच्या मताचा वापर करून घेतला। 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर 3000च्या वर जाती आहेत ओबीसी मध्ये। या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा पुरता आणि मॅन्युफॅक्चर पुरता ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिलं। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा। आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे। सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे। सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे, याकरता ही जनगणना आहे। आणि राहुल गांधीला उशिरा सुटलेलं शहाणपण आहे। राहुल गांधींनी खऱ्या अर्थाने देशाची माफी मागितली पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेठीस धरलं होतं, काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे। आता असं आहे, मी वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे, माझ्याशी सर्वांची, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची, की जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल, आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल, आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल। ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं, तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनीच स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळाने सरकारचा फेस हा गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार असा ठेवला पाहिजे।